क्रमांकावरती अर्जुन येतोय। कशी कामगिरी अर्जुनच्या माध्यमातून होईल देखील पाहणं महत्त्वाचं असेल। एका बाजूला अर्जुन आपल्याला पाहायला मिळेल, त्या सोबतीला राहुल पाहायला मिळतील। दोघांच्या माध्यमातून संघाला विजयाची लागेल का चाहूल, येणारी वेळ जी मात्र सांगून जाईल। आतापर्यंत पाहायला गेलं तर अगदी सकाळी कामावरती जावं, संध्याकाळी कामावरतून यावं, थकून बाकून यावं आणि जेवायला बसल्यावरती पहिल्याच घासावाला लागावा खडा, अगदी त्याप्रमाणे सुरुवातीलाच इथे विकेट पडत असताना पाहायला मिळतीये। यावेळेस देखील आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती। पंचांची दुनियात समान तरी धाव असेल अव्वांतर, आणि अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। टीमची टोटल ऑनगोईंग बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 2 या आकड्यावरती। उल्लेख होणं गरजेचे आमचे ज्ञानेश्वरजी मुकादम सर आहेत, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी स्कोररची भूमिका पाहायला मिळते। त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे। इथे देखील चांगला चेंडू आहे, ग्लान्स करायचा प्रयत्न होता, मात्र लीग बायच्या स्वरूपात एक डाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। ऑन साइडला चेंडूला टार्गेट करायचं होतं, अगदी पायांना ब्रश झाला, त्यानंतर चेंडू ऑफ साइडला पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला। इनसाइड दी सर्कल फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात ते कॅचिंग पोझिशन मध्ये। शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट पॉइंट, शॉट स्वीपर कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय। डीप मध्ये एकंदरीत 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, मिड विकेट असेल आणि त्या सोबतीला वाडिश लॉंग ऑन असं मात्र पाहायला मिळतो। तर मिड ऑन आणि मिड ऑफ हे मात्र आतमध्ये पाहायला मिळतात, आणि त्याचमुळे वाडिश लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय। अगदी पायावरती किंबहुना फुललेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकतो। अगदी त्याच प्रकारे इथे फिल्डिंग पाहायला मिळते। शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू पाहायला मिळतो, गतीने केलं जात आहे बीट, आणि आता आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होतीये। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, वाईड विकेट, वाईड लेग बायशी एक धाव, आणि त्यानंतर डॉट बॉल। इथे फुललेचा चेंडू होता, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल। मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता। स्वप्नील शेठ डांबरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल बॅटिंग करणारे आई गावदे क्रिकेट संघ वाघेली ब साठी। कुठल्याही खेळाडूने 3 चेंडू 3 षटकार मारले तर मात्र 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल। टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, अटी व शर्ती लागू। 3 चेंडू 3 बॅक टू बॅक षटकार मारावे लागतील, षटकार हॅट्रिक संपादित करावी लागेल। यावेळेस देखील फुललेचा चेंडू होता, बॉटमॅनचा चांगला वापर, मात्र फिल्डिंग खराब पाहायला मिळाली। बॅकिंग झाली आहे मिड विकेट मधून, प्लेयर येतो डीप मधला, अगदी तोपर्यंत बॅकिंग चांगली होती। सिंगल धाव इथे कंप्लीट होईल, 5 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात। 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय, 5 धावा च्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। पुल करण्याचा प्रयत्न होता, मिसटाइम स्ट्रोक चेंडू चाललाय वाडिश लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील। एक धाव कंप्लीट होती आहे, अशा रीतीने यशस्वी षटकाची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने। आणि पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील। 12 वाजून 11 मिनिटांनी पहिला चेंडू पडला, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। आता जर पाहायला गेलं तर 12 वाजून 16 मिनिटं झालेली आहेत, या गोष्टीची देखील आपण नोंद करून घ्या। एकंदरीत 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागलेत, आणि वेळेमध्ये षटक कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय कौतुक होणं गरजेचे गोलंदाजाचं देखील। पहिल्या षटकाची समाप्ती अवघ्या 6 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये गोलंदाजाने 5 धावा खर्च केल्या, एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव लेगबायच्या स्वरूपात, म्हणजेच काय तर 5 धावा त्या आणि लेगबायशी एक धाव, 6 धावा पाहायला मिळतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, पत्थर भी कभी भगवान नहीं होता। इथून मात्र तुम्हाला मॅच जिंकायची असेल, एक फायटिंग टोटल उभा करायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल। संघर्ष मोठा आहे, क्षेत्ररक्षक होते, कॅच पर्यंत जात होते, मात्र बॅकिंग चांगली पाहायला मिळतीये। वाडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी स्प्रिंट मारली होती, चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न, याला म्हटलं जातं अटॅकिंग अप्रोच। पहिला खेळाडू चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, चेंडू जरी ड्रॉप झाला तरी देखील मी प्रयत्न करेल, आणि बॅकिंगला प्लेयर होते त्यामुळे टेन्शन नव्हतं काही। यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र
थोड्याशा प्रमाणामध्ये वाईडिश लाईन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये पहिला चेंडू 2 धावा आणि त्यानंतर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 9 पाहायला मिळते. थोड्याशा प्रमाणामध्ये प्रेशर इथे गोलंदाजावरती देखील असेल. लाईन लेंथ मिळत नाहीये, टप्पा कुठेतरी मिळत नाहीये. मात्र वेळ वाचवणं गरजेचं आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. दत्तकृपा ढोंडा वडवली टीम एकंदरीत डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हर असेल, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या सोबतीला मिड विकेट. एकंदरीत 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल. तर येस, डीप मध्ये आय थिंक 6 प्लेयर आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्याच गोष्टीला अनुषंगून आपण पाहतोय नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. त्यामुळे पुढील बॉल फ्री हिट असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावता आली होती, मात्र वाईटच्या जागी नो बॉल पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू आहे, बॅटची कडा लागली होती. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, मात्र ब्रेड अँड बटरची संधी असताना संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आयुष्यामध्ये संधी तुम्हाला मिळते, मात्र संधीचं सोनं तुम्ही करू शकाल की नाही हे तुमच्या सामर्थ्यावरती अवलंबून असतो. मैदानाच्या आतमध्ये एखाद खराब चेंडू तुम्हाला मिळू शकतो, मात्र त्याचं सोनं करता तुम्हाला आलं पाहिजे. धावसंख्येवरती गती तुम्हाला प्रदान करता आली पाहिजे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. नो, आणि त्यावरती आपण पाहतोय बॉल सीमा पार 6 धाव्यांसाठी येतोय. हा लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा सत्ता. नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार. हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या, मात्र त्यानंतर खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. वेळ वाचवणं गरजेचं असेल. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं नाही झाले तर मात्र पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 8 मिनिटं कंप्लीट झालेत, 9वा मिनिटं सुरू झालेलं आहे. टीम दत्तकृपा ढोंडा वडवली टीम, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज येतोय, कॅच झाली कंप्लीट, मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती एक धाव इथे एकवटली जाते. चांगला जजमेंट पाहायला मिळाला. कॅच देखील कंप्लीट होती, मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती एक धाव तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी घेतली आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 वरती. 17 रन ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आईजारीमरी चषक खांडपे 2025 चा हा दैदिप्यमान थरार पाहायला मिळतोय. लाख मोलाची स्पर्धा ज्या प्रकारे असते, ज्या प्रकारचं आयोजन असतं, त्या आयोजनाला लाजवणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम असं आयोजन, अप्रतिम असं नियोजन आणि ब्युटिफुल चमचमत्या ट्रॉफीजने सर्वांचं लक्ष इथे वेधून घेतलंय. अगदी इथे आपण पाहतोय ड्राइव्ह करायचा प्रयत्न, मात्र फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू होता, लागतोय हा आपण पाहू शकतो. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ वाघिवली ब संघाला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अर्जुनची केस संपुष्टात. अर्जुन बॅक टू दी पवेलियन. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती राहुल आणि विजय ही दोन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा या ओव्हर मध्ये गेल्यात, मात्र त्याला बघता डॉट बॉल पर्सेंटेज देखील पाहायला मिळाले. इथे खेचून मारलेला स्ट्रोक आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी लॉंग लॉंग बिग बिग मायटी हिट बाय द मायटी मॅन. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट. षटकार.
फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये वजन होतं आणि धावा देखील तितक्याच वजनदार पाहायला मिळत आहेत. 6 धावेंसाठी आपल्याला पाहायला मिळाला हा स्ट्रोक होता. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 11 मिनिटांचा अवधी कंप्लीट झाला. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही झाले तर अतिरिक्त एक तुम्हाला खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची देखील नोंद टीमने करून घ्यायची आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगला चेंडू होता, फुलल्याचा चेंडू आणि त्यावरती अगदी बॉटमहॅनचा चांगला वापर. एकदा कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. 12ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं, दुसऱ्या षटकासाठी 7 मिनिटं घेण्यात आलेत. सो आता 3 मिनिटांचा अवधी असेल तिसऱ्या षटकासाठी, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला देखील सामोरे जावं लागेल. प्रितेशच्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळाले. 1 विकेट कॅरी झाली. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. लीग बायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ वाघवेली बी टीमने तुमचा 12th मॅन प्रॉपर ड्रेसिंग मध्ये नाहीये. सो 2 धाव्यांची पेनल्टी तुमच्या संघाला बसली. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा त्या आपण ऍड करू टीमच्या टोटल मध्ये. दत्तकृपा ढोंडा वडवली या संघाच्या आणि ते इम्प्लिमेंट देखील केले जाईल. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. बॅक टू दी क्रिकेट. तिसरे षटक पाहायला मिळतो. करणसह चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये देखील होती. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू. लाऊड अपील केली जाते. मात्र इथे आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात धाव कंप्लीट होतीये. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला ओमसाई वडाचा पाडा त्यांचे विपक्ष MCC महापोली टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. इथे वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी बोर्ड. ऑन गोइंग मॅच पाहायला मिळते. आई गावदेवी क्रिकेट संघ वाघवेली ब विपक्ष दत्तकृपा ढोंडा वडवली. सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजांनी कमबॅक केलंय यात काही शंकाच नाहीये. एका षटकामध्ये 18 धावा आल्या. मात्र त्याला बघता पहिल्या षटकामध्ये देखील 6 धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 धावा पाहायला मिळतात. 4 चेंडू करणने हाताळले. सो चांगली गोलंदाजी होतीये हे देखील तितकंच खरं आहे. पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते. लाऊड अपील होत असताना पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात धाव पाहायला मिळतीये. या षटकाचा विचार केला तर 1 वाईड आणि 3 लेग बायच्या धावा पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर इंडिव्हिज्युअल त्याने फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. सो इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. जे कमबॅकची गरज होती तो कमबॅक इथे करण करून देतोय. कारण दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. बॅटिंग चांगली होत होती. अशा परिस्थितीमध्ये कमबॅकची गरज होती. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने ओव्हर नंबर तिसरी देखील कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा धाव फलकावर. 28 रन 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय आणि या षटकाचा विचार केला तर अवघ्या 3 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट झालाय. सो कौतुक होणं गरजेचं आहे गोलंदाजाचं देखील. 3 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 28 पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच MCC महापोली विपक्ष ओम साई वडाचा पाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं.
ओव्हर नंबर तिसरी देखील कंप्लीट होईल. पहिल्या षटकाचा विचार केला 6 धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 4 धावा आल्या. मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये फक्त एक धाव एक्स्ट्राची पाहायला मिळते, ती मात्र वाईडची. अन्यथा 3 लेग बायच्या धावा ज्या मात्र आल्या होत्या. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय ओम पाटील सध्याच्या स्थितीला चौथ्या षटकामध्ये येतोय. कशी कामगिरी ओम पाटील करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच यानंतर होणार आहे. ओमसाहेब वडाचा पाडा विपक्ष MCC महापोली असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये थोडेसे एरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22च्या स्वरूपात इथे 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. अगदी म्हटलं जातं की पैसे कसे येऊ दे, कॅशने येऊ दे, चेकने येऊ दे, किंबहुना गुगल पेने येऊ दे, त्याप्रमाणे धावा येणं गरजेचं आहे. वाईडने येऊ दे, नो बॉलने येऊ दे, मात्र धावा येणं गरजेचं आहे. टॉस साठी रिपोर्टिंग लवकरात लवकर करायचे. ओमसाई वाडासापाडा टीम कॅप्टन रोहित, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. रोहित, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. त्यासोबतच MCC मापोली टीम त्यांचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस जी मात्र करणार आहोत. ओम पाटील पहिल्या चेंडूवर 22च्या 2 धावा, त्यानंतर वाईट बॉल इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलंय आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी केली आहे. बँग ऑन टार्गेट चेंडू वेस्टर्न वरती आदळतोय. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं, अगदी त्याचाच फायदा उचलला जातोय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. फलंदाज होतोय बाद, तिसरा झटका लागतोय. बॅटिंग करत असताना नाईक गावदेवी क्रिकेट संघ वाघेली ब संघाला फलंदाज विजयची खेळ संपुष्टात. विजय बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर महेश पाहायला मिळेल. कशी कामगिरी महेशच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या फेरीतील यानंतर पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसाचा विचार केला तर मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस्टेक होतीये आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय. लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा चौकार. यावेळेस जर पाहायला गेलं तर थोड्याशा प्रमाणामध्ये मिस्टेक्स फिल्डरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाल. लेझी अप्रोच पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या षटकातले 3 चेंडू असूनही खेळणं शुल्लक आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. चांगली गोलंदाजी होत होती, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ पहिल्या चेंडूवरती देखील आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील गोलंदाजाला मिळाली नाहीये. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आले. क्षेत्ररक्षक होते यावेळेस देखील थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 37 आपल्याला पाहायला मिळेल. 37 रन 37 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विचार केला तर शेवटच्या 2 चेंडूंचा काही शुल्लक आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा स्ट्रोक 40+ धावसंख्या मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. शफल झाले होते, खेचून मारण्याचा प्रयत्न, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळतीये. 37 धावा. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल ओव्हरचा या इनिंग्स मधला आणि त्यावरती कॅपिटलाइज केलं जाईल का पाहणं महत्वाचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती 38 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ओमसाई वडाचा पाडा, दुसऱ्या बाजूला MCC मापोली. किरण शेठ यांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत.
वडाचा पाडा टीमचे कॅप्टन कॉल करणार आहेत. आई जरीमरी चषक असं कॉल आहे आणि ग्रामस्थ मंडळ खांडपे पडले. विनंती असेल किरण दादांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय MCFC मापोली संघाने. टॉस जिंकलाय आपला डिसिजन. फिल्डिंग असेल. फिल्डिंग करणार आहेत. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर तहा याच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल खूप सुरेख अशी गोलंदाजी केली. 3 विकेट देखील घेतल्या आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी देखील केली. फिल्डिंग करतायत. समोर जर पाहिला वडाचा पाडा संघ आहे, काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही, आम्ही आपला टाईट गेम दाखवेल आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचचा विचार केला, प्रत्येकाच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. एकतर्फी मॅच पाहायला मिळाली, तर काय म्हणाल पहिल्या मॅच बद्दल? काय नाही, सगळ्यांनी चांगला प्रयत्न केला आणि रिझल्ट पण चांगला आहे. मॅचच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतोय वडाचा टीमच्या कॅप्टनकडे. दादा, आपण टॉस हरला. टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? फिल्डिंग. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. पहिली मॅच पाहायला मिळते. समोर जर पाहिला तर MCC महापोली संघ चांगली मॅच पहिली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकतर्फी सामना तो पाहायला मिळाला. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी होती. एकंदरीत बॅटिंग करत असताना कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30+. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 30+ जाण्याचा प्रयत्न असेल? योगेश आहे, मी आहे, स्वतः अश्विन आहे, मनोज आहे, अजय आहे. आणि एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. न्यू एडिशनच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा आम्हाला इथं खेळायला आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ट्रॉफी बघायला गेले, ट्रॉफी पण 1 नंबर आहेत. पहिल्यांदा असं आहे अश्विनमध्ये ट्रॉफ्या पाहिलं. राईट राईट. खांडपेमध्ये सर्वच आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतो आणि जे आम्ही करू ते काहीतरी युनिक करू हे आपल्याला पाहायला मिळतो. टॉसबॉक्स कक्षातून न्यूज येते. नाणेफेकी जिंकलेली पाहायला मिळते. MCC महापोली संघाने फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी ओम साई वडाचा पाडा या टीमला. ऑनगोईंग मॅच पाहायला मिळते. 37 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेत. 38 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. 24 चेंडू आणि 38 धावा असं टार्गेट पाहायला मिळतोय. 9.50 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आय गावदेवी क्रिकेट संघ वाघिली ब, दुसऱ्या बाजूला दत्तकृपा ढोंडा वडवली असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कुठला संघ इथून मॅच जिंकेल हे पाहणं महत्वाचं आहे. कुठल्या संघाला इथून हार पत्करावी लागेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यू विन यू लूज इट डझंट मॅटर इन द गेम ऑफ क्रिकेट, बट हाव यू प्ले. तुम्ही संघर्ष कसं केलं, तुम्ही खेळले कसे ते मात्र महत्वाचं असतं. कारण क्रिकेटमध्ये हारून देखील तुम्ही काही हारत नाहीत. क्रिकेटमध्ये हारून तुम्ही खूप काही शिकायला भेटतो तुम्हाला. अर्थातच चुका कुठे झाल्या, त्यानंतर आपली कमी काय, आपली विकनेस काय हे मात्र आपल्याला समजून येतो आणि त्या चुकांमधून जो शिकतो त्यालाच एक लढाकू क्रिकेटर असं म्हटलं जातं. 38 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. बॉलिंग मार्क वरती आयुष. पहिला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बीमर होता. पुल करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाचा मी कौतुक करेल. त्याने जर हा चेंडू सोडला असता तर कमीत कमी 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र इथे 1+1. एकंदरीत ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये देखील वाईड पाहायला मिळालं होतं, इथे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. धाव येते. टीमची टोटल 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ऑनगोईंग मॅच. एका बाजूला दत्तकृपा ढोंडा वडवली, दुसऱ्या बाजूला आय गावदेवी क्रिकेट संघ वाघिवली ब. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरीमरी चषक खांडपे 2025 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, ज्यामध्ये अमोल शेठ तारे आपल्याला पाहायला मिळतील. निखिल शेठ तारे देखील असतील. त्यानंतर पाहायला गेलं तर योगेश शेठ पाटील असतील, अल्केश शेठ पाटील असतील, राहुल शेठ पाटील असतील, आमचे किरण असतील, त्यानंतर सुब्रतो देखील असतील, त्यानंतर पाहायला गेलं तर मोहित असतील, ओमकार असतील. या सर्वांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 4 या आकड्यावरती आहे. 4 रन 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील.
दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रियतेने भरलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. चर्चा या क्रीडा स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. इथे डॉट बॉल येईल. अगदी कालच्या दिवसाचा जर विचार केला तर मुरबाड मध्ये देखील माझा एक मित्र आणि तो देखील म्हणत होता की ज्या युनिक ट्रॉफीज आहेत तशा मी पहिल्यांदाच ट्रॉफीज बघतोय. सो उल्लेख ट्रॉफींचं देखील होणं गरजेचं आहे. काहीतरी नवीन आम्ही करू, फक्त बोलून नाही दाखवत तर करून दाखवतायत, हीच ओळख आहे संपूर्ण खांडपे गावाची. दरम्यान इथे पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होती. सुरुवात थोडीशी खराब झाली होती, 9 वरती 1 धाव आली होती. मात्र त्यानंतर बॅक टू बॅक डबल आल्यावरती 2 डॉट बॉल देखील आलेले आहेत. सो 4 धावा धावफलकावरती 9.50 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही 2 डॉट बॉल टाकतायत तर समोरच्या संघावरती तुम्ही दबाव निर्माण करू शकता. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान अगदी चेंडूला गॅदर केलं, नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी केली आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय पहिला धक्का 4 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना, चेजिंग करत असताना टीम दत्तकृपा ढोंडावडोली संघाला फलंदाज प्रितेश शिके संपुष्टात. प्रितेश बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज जितू आपल्याला पाहायला मिळतील. कशी कामगिरी जितूच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर 12:36 पहिला चेंडू पडला. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचं खेळ कंप्लीट होतोय. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल, वेग देखील होता आणि त्याला कल्पकतेने उत्तर दिलंय. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केलाय आणि त्यानंतर चेंडू करतोय अवैध सफर. बॉल सीमा पार 6 धावेसाठी येतोय उत्तुंग असा षटकार. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन ऑन दी बोर्ड. डबल डिजिट मध्ये आकडा पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले होते. 1 रनआउट देखील आला होता. प्रेशर बिल्डअप होत होता. अशा परिस्थितीमध्ये एकात खराब चेंडू फक्त तुम्हाला मोठे स्ट्रोक समोरच्या संघाला खेळवून देणार नाही तर मॅच देखील त्यांच्या खिशामध्ये टाकून देईल. पुन्हा एकदा आपटी बार टाकण्याचा प्रयत्न यावेळेस देखील लुक केलं जाते आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 मोर बिग हिट, मॅसिव्ह हिट, आउट ऑफ द पार्क. यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल सीमा पार, चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 धावा आपण पॅनल्टीच्या इम्प्लिमेंट करू. सो 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मात्र टीम आयडल घ्यायचं नाहीये. 6 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागली, त्या गोष्टीची नोंद करून घ्यायचे. टीम आई गावदे क्रिकेट संघ वाघोली बी पहिल्या षटकासाठी एकंदरीत 6 मिनिटांचा अवधी तुम्ही घेतलेला आहे. 7वा मिनिट सुरू झालाय. सो 9 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 2 ओव्हर 2 षटक कंप्लीट करावे लागतील. धावसंख्या धावफलकावरती 16 पाहायला मिळते. 16 रन ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 18 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज आहे. इथून हा षटक, ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळेल. कारण या ओव्हर मध्ये 2 ते 3 धावा आल्या, कुठेतरी 10च्या आसपास सरासरी गेली तर बॅटिंग करणारा संघ देखील प्रेशर मध्ये येऊ शकतो. मात्र इथून 8 ते 10 धाब्यांची ओव्हर जर राहिली तर मात्र मॅच मध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती आपल्याला बॅटिंग करणारी टीम अर्थातच दत्तकृपा ढोंडावडोली ही पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील 4थी मॅच पाहायला मिळते. उल्लेख होणं गरजेचं आहे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं देखील आणि उल्लेख होणं गरजेचं आहे जे मात्र संपूर्ण टीमचं देखील या असोसिएशनचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त तुम्ही नियम बनवून चालत नाही, त्यासाठी इम्प्लिमेंट होणं देखील गरजेचं आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन प्लॅनिंग अँड प्लॉटिंग खूप सुरेख प्रकारे केली जाते.
यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल येईल, व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 17 धावा, 17 रन, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 21 धावांची गरज, 18 चेंडू आणि 21. 7ची सरासरी प्रति षटकामागे आता मेंटेन करायची आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा रीच पासून बाहेर ठेवण्याचं काम केलं जात आहे. आउटसाइड चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केलं जात होतं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू होता. इथे पाहतोय आपण व्हाईट बॉल येईल, व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 18 धावा धावफलकावरती. विजयासाठी फक्त आणि फक्त 20 धावांची गरज. 17 चेंडू आणि 20 धावा. त्यामध्ये जर तुम्ही अतिरिक्तच्या स्वरूपात धावा बहाल कराल तर ती चूक नाही, तो गुन्हा असेल. इथे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पाहायला मिळतीये. सातत्याने जर पाहायला गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येतात. 19 धावा झाल्यात, अजून 19 धावांची गरज. 7 चेंडूंमध्ये अर्धा पल्ला गाठलेला, अजूनही 17 चेंडूंमध्ये अर्धा पल्ला गाठायचे. इथे नो बॉल पंचांनी घोषित केलं. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होत आहेत. नो +2, एकंदरीत 3 धावा. एक तर कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. धावा इथे डिफेंड करायचे, त्यासाठी टिचून गोलंदाजी केली पाहिजे. मात्र अशा परिस्थितीमध्ये तुम्ही धावा बहाल करतायत, मग ही चूक नाहीये, हा गुन्हाच आहे. 22 धावा आता लागलेल्या धावफलकावरती. विजयासाठी फक्त आणि फक्त 16 धावांची गरज आहे. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. एक धाव झाली कंप्लीट. फ्री हिटचा चेंडू होता आणि त्यावरती एक धाव पाहायला मिळते. इथे फलंदाज देखील थोडासा संभ्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रन घेत नव्हता, त्याला वाटलं होतं कदाचित मी बाद झालोय. मात्र फ्री हिटचा चेंडू होता आणि मोक्याच्या क्षणी त्यांनी स्प्रिंट मारली आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचला. अन्यथा धावबाच्या स्वरूपात त्याला देखील बाद होऊ शकला असतं. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गेमला रीड करता आलं पाहिजे तुम्हाला. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आता 23 पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, या षटकामध्ये 9 धावा पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 2 चेंडू आतापर्यंत या षटकातले झालेत आणि 9 धावा खर्च केलेल्या आहेत. विशेष असा उल्लेख करेल ओंकार भोईर यांचं देखील, त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी मला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. एक अप्रतिम असं गोलंदाज देखील आहे. पहिल्या 2 दिवसांमध्ये उपस्थित नव्हता, मात्र आजच्या दिवसामध्ये त्याची उपस्थिती पाहायला मिळतीये. जसप्रीत बुमराह म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. रिव्हर्स अटेम्प्ट. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. दणदण करत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. गोळीच्या वेगाने बॉल सीमा पार. 4 धावांसाठी येतोय. आज चौकार आपण पाहतोय. 27 धावा, 27. विजयासाठी 11 धावांची गरज. फक्त आणि फक्त 11 धावांची गरज. 15 चेंडू आणि 11 असं समीकरण पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट होता. वेळ वाचवणं गरजेचं, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 10 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय. अजूनही दुसरे षटक सुरू आहे. 11वा मिनिट सुरू झालेला आहे. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इम्प्लिमेंटेशन पेनल्टीचा होत राहील, या गोष्टीचा नोंद आपण करून घ्यायचं. अजूनही 3 चेंडूंचा या ओव्हर मधील शिल्लक पाहायला मिळतोय. विजयासाठी 11 धावांची गरज. 27 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. खराब गोलंदाजी होती. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. खेचून मारलेला स्ट्रोक. पुल केले आणि पुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल हिट आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग हिट. आईजरीमरी चषक येतोय. खणखणीत ब्रँडेड षटकार. 5 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग चांगली पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही विजयासाठी 5 धावांची गरज. यानंतर होणारी मॅच ओम साई वडाचा पाडा आणि MCC मापोली टीम. दोन्ही टीम्स तयार राहायचे. इथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासोबतच
चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय टीम दत्तकृपा ढोंडावडवली टीमने. वेल प्ले टीम, हार्ड लक टफ लक. आई गावदेवी क्रिकेट संघ वाघिवली ब संघाला देणार आहोत. विनंती असेल MCC मापोली टीम, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तर त्या सोबतीला ओमसाई वडाचा पाडा टीम ओपनिंग प्लेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर